जय श्री कृष्ण. राधे राधे. सर्व गोडताईंचं माझ्या गोविंद गोपी या चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात ताईंनो? हसताय ना? आनंदात आहात ना? एक छोटीशी स्माईल द्या चेहऱ्यावरती. मग बघा कसं पॉझिटिव्ह वाटतं ते. आनंदी राहायचं कोणत्याही परिस्थितीत, म्हणजे आपलं आयुष्य वाढतं आणि दुसऱ्यांनाही आनंद मिळतो. तर ताईंनो, आज मी तुम्हाला प्रकृती आपल्याविषयीची योजना कशी तयार करते आणि का करते याविषयी थोडं सांगणार आहे. तर ताईंनो, तुम्ही जंगलातले झाडं बघितलेत ना? आता ते झाडं, त्यांना कोणी पाणी द्यायला जातं का? ऑटोमॅटिक वाढतात, बरोबर? कारण प्रकृतीची योजनाच असते तशी. जंगलातल्या झाडांना कोण ऊन देतं? सूर्य, बरोबर? सूर्य ऊन देतो आणि पाऊस पाणी देतं. यामुळे ते झाडं वाढतात. म्हणजे ही प्रकृतीची योजनाच आहे ना. तशीच आपल्या मानवाची सुद्धा प्रकृती योजना तयार करत असते आणि त्याचा बेस असतो, मी नेहमी व्हिडिओ सांगते त्यानुसार, कर्म. त्याचा बेस कोणता आहे? कर्म. कर्माच्या बेसवरतीच आपली योजना प्रकृतीकडून तयार होत असते. आता ते कसं? मी एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगते. एक जनरल उदाहरण आपल्याच बाबतीतलं, आपल्या रुटीन वर्कमधलं. समजा आपल्या कुटुंबात अनेक व्यक्ती आहेत, ज्याच्याशी आपला कॉन्टॅक्ट येतो. आता काही व्यक्ती या बघा तुम्ही रागीट असतात, त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत राग येतो. तर काही व्यक्ती प्रेमळ असतात, फार मायाळू असतात, अतिशय प्रेमाने बोलतात, माया करतात, ठीक आहे. आणि काही व्यक्ती अतिशय तापट असतात, तापट, पटकन चिडतात. आणि काही व्यक्ती असतात त्या फटकळ स्वभावाच्या असतात, की पटकन बोलून टाकतात. त्यांना असं वाटत नाही की समोरच्याला काय वाटेल, ह्याचा विचारसुद्धा ते करत नाहीत. फटकळ स्वभाव म्हणतात त्याला, व्यक्तीचा फटकळ स्वभाव. मग अशा बरेच, जशा व्यक्ती तसे स्वभाव असतात. पण काही व्यक्ती मात्र हळव्या असतात. आता हळव्या म्हणजे की जर आपण त्यांना छोटीशी गोष्ट जरी बोलली तरी त्यांना लगेच रडू येतं. फार हळव्या असतात त्या. त्यांना उलट बोलता येत नाही कोणालाच, किती काही झालं तरी त्या सहन करतात, सहन करणारे असतात. उलट बोलत नाहीत, पण ना त्या कोपऱ्यात जाऊन कुठेतरी एकट्याच रडत बसलेल्या असतात. त्यांना आपण हळव्या व्यक्ती म्हणतो. व्यक्तींचे खूप स्वभाव असतात. पण ज्या हळव्या व्यक्ती असतात ना, त्यांचं कसं असतं माहिती आहे का? त्या कधी कोणाला उलट बोलत नाही, त्यांना येतच नाही उलट बोलता. पण त्यांना मात्र सगळेजण कुणी यावं टपली मारून जावं अशी त्यांची गत असते. म्हणजे बरेच कुटुंबातले बरेच सदस्य त्यांना सारखं टोचून बोलत असतात, किंवा त्यांना काही दुसऱ्यावरचा रागही कधी कधी त्यांच्यावर निघतो. अशा प्रकारचं असतं ते हळव्या व्यक्तींचा संबंध, अशा प्रकारचा. म्हणजे कोणी टोचून बोललं तरी त्यांना रडायला येतं, त्या उलट नाही बोलणार. पण कोणी काही त्यांच्या मनाविरुद्ध केलं तर ते उलट नाही बोलत, पण रडत बसतात एकट्यात, कोपऱ्यात जाऊन कुठेतरी आपल्या एकट्या रडत बसतात. ते त्यांनाच माहिती असतं, त्या रडलेले असतात ते. पण जे कोणी त्यांना टोचून बोलतात, जे कोणी त्यांना त्रास देतात, परेशान करतात, मग म्हणजे त्यांच्यामुळे त्या रडत बसतात ना. त्यांनी मन दुखवल्यामुळे त्या एकट्यात कुठेतरी जाऊन रडत बसतात. पण मग त्यांचे जे अश्रू गळतात ना, त्याची किंमत मात्र बोलणाऱ्याला, त्यांच्याशी तसं वागणाऱ्याला, त्यांना त्याची किंमत चुकवावी लागते बरं का. म्हणजे प्रकृती अशी योजना तयार करत असते की जे कोणी अशा व्यक्तींना दुखवेल, जे निरागस असतात फार, तर ती प्रकृती अशी योजना तयार करते की पुढे जाऊन तुम्हाला त्याचं दुप्पट वेगाने फळ मिळतं. म्हणजे ते भोगावं लागतं ते सगळं तुम्हाला. पण ते आता त्यांनी अश्रू गाळलेले असतात ना, तर तुम्ही दुप्पट अश्रू गाळताल. अशी परिस्थिती तुमच्या पुढे प्रकृती आणून ठेवते. त्याला आपण प्रकृतीची योजना म्हणतो. कारण प्रकृतीचं लक्ष सगळीकडे असतं. आपण जी दिनचर्या करतो, आपण मिनटाला जे काही कार्य करत असतो, कर्म करत असतो, त्याची नोंद प्रकृती ठेवत असते आणि त्यानुसार आपली योजना
भविष्यातली बनत असते. मग आता ज्या कोणी समजा तुम्ही कोणी निरागस व्यक्तीचं मन दुखवलं असेल, की ज्या कोणाला काही बोलता येत नाही जास्त किंवा काही शांत बसणाऱ्या असतात ज्या व्यक्ती, पण उगाचच त्यांना त्रास दिला, उगाचच जाणून बुजून त्यांना दुखावलं, तर त्यांची जी अश्रूची किंमत असते ती फार मोठी आपल्याला चुकवावी लागते. म्हणजे प्रकृती अशी योजना तयार करते की काही कालांतराने एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अचानक येते आणि त्या व्यक्तीवरती आपला विश्वास बसतो. आपला त्या व्यक्तीवरती आपले नातेसंबंध चांगले होतात, घरोबा तयार होतो. त्या व्यक्तीवरती आपलं माया तयार होते, त्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम वाटायला लागतं आणि अचानक एक दिवस ती व्यक्ती आपल्याला म्हणते की आता बस झालं, तुझा आणि माझा संबंध संपला, आता आपलं काही जमणार नाही. मग आपण म्हणतो, अरे मी तर एवढा विश्वास टाकला या व्यक्तीवरती, एवढं सगळं मी ह्याच्यासाठी केलं आणि हा आता संबंध तोडायला तयार झाला. मग असं का होतं? कारण प्रकृतीने तशी योजना तुमच्यासाठी तयार करून ठेवलेली असते. कारण तुम्ही असंच वागलेलं असतात कोणाशी तरी भूतकाळामध्ये, म्हणून हे भविष्य तुमच्यासमोर प्रकृतीची योजना आणून ठेवते. हीच असते प्रकृतीची योजना. म्हणून प्रत्येक कार्य करताना विचार करून कार्य करा संसारामध्ये. आता कसं असतं माहिती आहे का, पूर्वीचे साधुसंत जे होते ना, आत्ता पण आहेत साधुसंत. पूर्वीचे तर तपश्चर्या करायचे, 12-12 वर्ष, खूप वर्ष तप करायचे, 200-300 वर्ष त्यांचं आयुष्य असायचं साधुसंताचं. आत्ताचे साधुसंत पण आहेत की ध्यान करतात, तप करतात, असेही संत आहेत ना आपल्या भारतभूमीवरती, आपल्याला माहिती आहेत ते सगळे. तर ते संन्यास घेतात बघा. का बरं घेतात संन्यास? आणि ते जंगलात जाऊन तपश्चर्या करतात. त्यांना शांती हवी असते, समाधान हवं असतं. कारण संन्यास त्यांचं घ्यायचं कारण काय असतं की ते जास्त करून कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही. म्हणजे जास्त करून कोणाबरोबर कॉन्टॅक्ट ठेवत नाहीत ते. कारण का? कारण जिथे आपण ना कॉन्टॅक्ट ठेवतो तिथे क्रिया घडते आणि कर्म तयार होतात. बघा तुम्ही, हे साधू संत ऋषीमुनी जे आहेत ना, ते खूप कमी त्यांच्यासारख्याच लेवलच्या लोकांबरोबर ते कॉन्टॅक्ट ठेवतात. जास्त करून भक्ती मार्गामध्ये जे लोक भक्त असतात त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट ठेवतात. बाकी कोणाशी ते कॉन्टॅक्ट ठेवायला जात नाहीत, ठेवतही नाहीत. म्हणजे आपण मात्र सांसारिक खेळामध्ये अडकलेलो आहोत. आपल्याला साधू संतांसारखा संन्यास घेता येणार नाही, कारण आपण या खेळात अडकलेलो आहे अजून पण. ते खेळाच्या विरुद्ध दिशेने वागतात साधू संत. सांसारिक खेळाच्या विरुद्ध दिशेने जात असतात ते, विरुद्ध प्रवाहात असतात ते. म्हणजे त्यांना फक्त मोक्ष हवा असतो ना. आता मोक्ष आपल्यालाही पाहिजे, पण आपण अजून संसारात अडकलेलो आहे आणि आपण संन्यासही घेऊ शकत नाही, कारण आपल्या खांद्यावर जबाबदाऱ्या आहेत खूप मोठ्या. मग आता करायचं काय? आपल्याला संन्यास तर घेता येत नाही या सगळ्यातून. मग आता सांसारिक खेळातून सुटका पण पाहिजे आपल्यालाही मोक्ष पाहिजे. मग आता करणार काय? तर एकच कार्य करायचं की कोणाचंही मन दुखवायला जायचं नाही. अगदी कितीही काही परिस्थिती असू दे, सतत दुसऱ्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा, भलं करण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपली योजना तशी, प्रकृतीचं आपल्याकडे लक्ष असतं आणि आपल्या प्रत्येक गोष्टीची, प्रकृती कर्माची प्रत्येक नोंद असते प्रकृतीकडे आणि त्यानुसार आपली योजना ती लिहित असते, बनवत असते प्रकृती. त्यामुळे कोणाचंही मन दुखवायचा प्रयत्न करायचा नाही कुठल्याही परिस्थितीत. कोणालाही वाईट वाटेल असं बोलायचं नाही. चांगलं करत राहायचं, भलं करत राहायचं लोकांचं. आपल्या सानिध्यात जे लोक आहेत त्यांचाही चांगलाच विचार करायचा. कोणाचं वाईट करायला जायचं नाही, तसा विचारही मनात आणायचा नाही. म्हणजेच काय, आपल्याकडून मग चांगल्या गोष्टी होतात आणि आपला जो प्रकृतीच्या योजनेमध्ये जो हिस्सा तयार होतो तो खारीचा वाटा बनतो. म्हणजे खारीचा वाटा बनेल असं आपल्या कर्माचं योगदान आपण केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये. कारण रामसेतू बनवताना बघा, ती खार होती छोटी, ती छोट्या छोट्या हातांनी, छोट्या छोट्या तिच्या बोटांनी, हातांनी ती ना माती आणून टाकत होती रामसेतू बनायला. ते रामाचं लक्ष होतं खारीकडे. राम म्हणजेच प्रकृती, कारण प्रकृती ही देवाच्या अंकितच असते. मग श्रीरामांनी काय केलं, तिच्या अंगावर हात फिरवला आणि काय म्हणाले श्रीराम की तुझा खारीचा वाटा फार मोठा आहे बरं का सेतू बांधण्यासाठी. मग तसंच आपणही खूप लहान आहोत खारीसारखे. खार कशी लहान जीव आहे ना, तसं आपण लहान जीव आहोत.
आपला पिता आहे, परमपरमेश्वर पिता आहेत ते आपले, आपण त्यांची मुलं आहोत, आपण छोटेच आहोत त्यांच्यासमोर. म्हणून आपला खारीचा वाटा आपण प्रकृतीला दिला पाहिजे. म्हणजे आपली जी योजना बनेल प्रकृतीची ती देवाच्या सान्निध्यात बनणारी असणार आणि मोक्ष प्रदान करणारी असणार, हे निश्चित. म्हणून कधीही कोणाचा वाईट करायला जायचं नाही. सतत चांगला विचार करायचा, निगेटिव्ह विचार मनात आणायचे नाहीत. सतत पॉझिटिव्हिटीकडे धावायचं, पॉझिटिव्ह विचार करायचे, अध्यात्माकडे सतत तुम्ही मार्गक्रमण करत राहा. देवाचं नामस्मरण करा, यामुळे तुम्हाला अध्यात्माची गोडी लागेल, देवाची गोडी लागेल आणि तुमचा खारीचा वाटा प्रकृतीच्या योजनेत तयार होईल आणि तुमचं कल्याण होईल आयुष्याचं आणि मोक्षप्राप्तीकडे सुद्धा तुमची वेगाने वाटचाल सुरू होईल आणि आपल्याला सांसारिक खेळात राहूनसुद्धा मोक्ष मिळेल, सुटका होईल आपली. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला नक्की लिहा की तुम्हाला अजून कुठल्याविषयी माहिती हवी असेल किंवा काही पाहिजे असेल अजून बदल माझ्या व्हिडिओमधून किंवा काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर ते कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. हरे कृष्ण जरूर लिहा. ठीक आहे. धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे. हरे कृष्ण. हसत राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.